एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आणि बघा आज कोण कोण उपवास धरले सांगू का? माझ्या घरी माझी पिल्लू आणि ती 8 वर्षाची 7 वर्षाची आहे माझी पिल्लू, ती धरली उपवास। आणि हा गोल्या पण झालाय बघा, सकाळी उठल्या उठल्या खायला मागतो गोल्या पिल्ली। तर बघा गोल्या उपवास धरला म्हणजे रोज मागतात बरं का खायला, आणि आज खरंच खाला नाही माझा गोलू उपवास धरलाय। आणि माझा तर उपवासच आहे, मी तर धरलाच। अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला रात्रीपासूनच उपवास धरते म्हणून, तुम्हाला तर माहितच आहे। म्हणजे लाईव्ह ज्यांना बघते माझी लाईव्हला कोण असते त्याला तर माहितीच असेल। आणि मी सांगितलं होतं लाईव्ह मध्ये, खूप लेट सांगितलं होतं, पण लाईव्ह ऑन केल्या नव्हतं, कोणी होते कोणी नव्हते माहित नाही। पण माझा पण उपवास आहे आज। मग सगळ्यांना विचारलंय मी, तुम्ही धरता का म्हणून उपवास, ते पण म्हणले हो धरता असं म्हणजे काहीतरी आता बोलणं झाले म्हणा। आणि एकाने एवढी मस्त कमेंट केली होती ना लाईव्ह मध्ये, म्हणे तू म्हणजे आता XYZ माणसाने म्हणलंय तू श्रीदेवी सारखी सुंदर दिसतेस असं म्हणलंय। मग आता त्याचं नाव काय माहित नाही त्या व्यक्तीचं, तर सो सॉरी, नाव सांगू शकत नाही कोणाचं। आणि असं म्हणले की श्रीदेवी सारखी दिसतेस तू, श्रीदेवी सारखी सुंदर दिसतेस असं म्हणल्यावर मग आता ती व्यक्ती जी म्हणली संगीता श्रीदेवी सारखी नाही तर रखुमाई सारखी दिसते म्हणे, विठ्ठल कुठे आहेत दाखवा म्हणे। एवढं मस्त वाटलंय ना, जीवाला एकदम भारी वाटलंय। आणि खरंच असे छान छान कमेंट करायला हवेत बरं का सगळ्यांनी, एकदम चांगलं वाटलंय, मन प्रसन्न होऊन गेलंय, असं डोळे भरून आले माझे, असं एवढं चांगलं बोलल्यावर। असं काय माहितीये का तुम्हाला, लाईव्ह मध्ये जर आपण आलो तर काय राहतात एखादी वानकार लोक, म्हणजे कोणीतरी असे राहतात की बायाला बघून काही बोलतात, काही म्हणतात, अशी तशी एवढं गल्लीची भाषा वापरतात, खूप घाण बोलतात। मग आता एवढं चांगलं वर्णन केलंय, किती चांगलं बोललंय, म्हणजे एवढं चांगलं वाटलंय ना ऐकून, मस्त वाटलंय एकदम मस्त। आणि ते जाऊ द्या, सोडा विषय आता। तर मी काय बनवणार आहे बघा आज गोल्या पिल्लीसाठी, आलू आणि कद्दू आलू कद्दू आणि टोमॅटो आणि बघा गोल्याच्या आवडीचा बोलते काय, हे बघा करपून ध्यान गेलाय, टोमॅटो सॉस बनवलाय, घरीच बनवलाय टोमॅटो सॉस। गोलू कसा आवाज घे बरं, गोलूसाठी बघा घरीच बनवलंय टोमॅटो सॉस, आणि असं झाकून ठेवलंय। आणि आता बघा असाच पसारा विस्कटलेला आहे, पडलाय विस्कटून। आता म्हणजे सकाळी उठले, झाडून काढले आणि आंघोळ केलं नाही काय नाही। तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर स्वागत आहे तुमचं। पंढरपूर वारीला काय जाणं होत नाही काय नाही, त्याच्यासाठी काय केलंय मी माहित आहे, आज एकादशीचं कोणी काही खात तर असेल, पण मी काहीच खाणार नाही आणि खाणारच नाही। खरंच सगळं निरंकाळ उपवास धरणार आहे मी, म्हणजे पिलं तर पाणी पिईल, नाही तर नाही पिईल, पाणी पण पियाचा विचार नाही माझा। आणि मला पांडुरंगानं खूप काही दिले, खूप काही, आणि खरंच आणि तुमच्यामुळं मला माहिती झाले। तिकडं आता तेलंगणामध्ये होते ना मी, आपल्या सणावारापासून सगळ्यापासून मी दूरच होते, पहिलं खूप दूर होते। आणि कसं तिथं कॅलेंडर वगैरे नव्हतं बघायला, आणि काय टाइम भेटत नव्हता, काही नव्हता। आणि काय होतं माहितीये का, कॅलेंडर तर नव्हतंच। आणि ते काय करतात तिकडचे लोक माहितीये का, मला कोणाला नाव ठेवायचं नाही पण सांगते मी, तिकडचे लोक आपला एकादशी सण असतो मग ते दुसऱ्या दिवशी साजरा करतात, मग दुसऱ्या दिवशी आपला असला ते एका दिवसानं अगोदर साजरा करतात ना, माहितीये का। मग काय व्हायचं, मग असं म्हणजे आपल्या सणावारापासून मी दूरच राहत होते, वंचितच राहत होते। मग मला तिथं काय कळत नव्हतं आपले सणवार। तर आता मी इथं आहे तर काही निघते टाकायचे, तर आता सणवार आहेत, तर मग मला पांडुरंगानं खूप काही दिले, मी सांगू शकत नाही शब्द। असं दिलंय मला जिंदगीमध्ये, जे मला खरंच ते पॉसिबल नव्हतं ते पॉसिबल करून दिले पांडुरंगाने। माझ्यावर खूप उपकार आहेत पांडुरंगाचे, खूप। मी पंढरपूरला गेलते माहितीये का, असंच आषाढी एकादशी काहीतरी होत्या, म्हणजे आता वारीला जायचा टायमिंग असतो ना, म्हणजे या टायमामध्येच गेलते मी पंढरपूरला। आणि पंढरपूर गेलते आणि मी खूप दुखात काय दुखात होते ते पण शेअर करू शकत नाही तुम्हाला, अशा दुखात होते पर्सनल म्हणजे काय, आता आजारी वगैरे नव्हते, दुसरंच काही कारण असू द्या जाऊ द्या तरी। आणि खरं सांगते तुम्हाला,
आणि काय झालं माहितीये का, पांडुरंगाने मला असं, मी दर्शन घेतले मनामध्ये, असं काय झालं माहितीये, पंढरीला गेले असं रडत रडत देवाचं दर्शन घेतले, असं थांबले होते रांगेमध्ये. आणि रांगेमध्ये थांबता वेळेस माझे अश्रू आले डोळ्यातून. पांडुरंगाला रडून मागितलंय, रडून रांगेमध्ये थांबून मागितलंय की पांडुरंगा माझं असं कर, असं म्हणलंय. तर खरंच पांडुरंगाने मला ठेवलेलंच नाही, शपथ. आणि मी काय माझी सगळी इच्छा पूर्ण केली पांडुरंगाने. मी दर्शनाला थांबले, मग वापस जशी रिटर्न झाले आणि रस्त्यातच माझी इच्छा पूर्ण झाली, शपथ. अर्धा रस्ता येण्याच्या अगोदरच माझी इच्छा पूर्ण झाली. पांडुरंगाने माझ्यासाठी खूप काही केलंय. लोकाला वाटत असेल म्हणजे काही वाईट केलंय, काही केलं असेल, पण माझ्यासाठी खूप चांगले केले पांडुरंगाने, खूप. पांडुरंगाने मला नव्हतं ते दिलंय. आणि मी खरंच पांडुरंगाची उपकार विसरणार नाही. खरंच देवाचे तर उपकार कोणी विसरत नाही, तरी पण मी पण नाही कधीच. आणि मला एनी टाइम असते आठवणीत, आता जे दिलंय ते पांडुरंगानेच दिले बाबा, असं वाटते मला. आणि शपथ मला विठुरा एवढा आवडते ना, एवढा मला जाऊ वाटते पंढरपूरला, लई जाऊ वाटते. पण आता थोडं अडचणी आहेत, ते आताच हे झालेत, म्हणजे इथं कामाला गेले तर. आणि इथं गावाकडे आलो, तुम्हाला माहिती आहे. आणि गावाकडे आलो आणि आता जाणं होत नाही, म्हणजे जाणं होते, आता लेकरं आहे तर पाणी पावसाचं काय, आता थोड्या गोष्टी हेच राहतात ना, थोडे याने थोडं मोठे मोठे. तरी ट्रेननं जात होतो, काही प्रॉब्लेम नव्हता, पण तरी माझं म्हणणंच आहे जायचं. म्हणजे आता जरी या वारीला वगैरे, आता म्हणजे आषाढी एकादशी ते आहेत ना, मग आता तरी जाणं झालं नाही, तरी मी पुन्हा कधीतरी जाईल. म्हणजे या महिन्यामध्ये म्हणा, 1-2 महिन्यानंतर कधीतरी खरंच जायचंय. आणि खूप आमच्या सगळ्या घरा परिवारावर पांडुरंगाचीच कृपा आहे. माझ्या भावाचं चांगलं झालं, माझं झालं, आणि खरंच आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पंढरपूरला गेल्याने. तुम्ही पण जा पंढरपूरला, तुमच्या काही अधुऱ्या इच्छा असतील तुम्ही पण मागा, पांडुरंगाला खरंच पूर्ण होतात. आणि मी खोटं बोलत नाही, शपथ. रस्त्याने येता येताच माझी तर इच्छा पूर्ण झाली. आणि आज बघा उपवास धरलाय आणि मी काहीच खाणार नाही गोलू पिल्लीसाठी. आणि हे 2 लेकरं धरायलेत उपवास, म्हणून हे बघा एवढं पीठ चुरलंय. आता याच्यात आलू आणि कद्दू आणि कांदे आणि लसूण आणि मीठच टाकलंय. लेकरायला काय झालं, साधा गोळा कसा तरी उपवास धरतील लेकरं, आता तेवढं काही नाही. म्हणून मी काय केलंय, त्यांच्यासाठी असे पराठे करायले आलूचे. आणि मला तर काहीच खायचं नाही, म्हणजे आम्ही खाणारच नाही आज. आणि एक दिवस देवासाठी काय होते, उपाशी राहिल्यावर देवानं आपल्याला एवढं लई केलंय. तर बाय, कसा वाटला हा ब्लॉग सांगा. आणि पराठे झाल्यावर दाखवते मी तुम्हाला, हा गोल्यापीठसाठी कसे पराठे बनवले.